अर्ध्या रात्री फोनवर कोणाशी बोलत होतीस? कालिंदी काय विचारतोय मी? फोनवर कोणाशी बोलत होतीस? अहो ते हे आपलं कालिंदी, अगं किती वेळा सांगायचं ग तुला? अगं मुली आता मोठ्या झाल्या आहेत, त्यांना जरा मोकळं सोड ना. तिलाच आत्ता लग्न होऊन सासरी गेली आणि तू प्रत्येक दिवशी तिच्यावर पाळत ठेवून असतेस. मला सांग, आता ही काही वेळ आहे का लीलाला फोन करण्याची? ती रेऊ परत आल्यावर किती प्रश्न विचारलेस तिला? कालिंदी, अगं अशाने मुली दुरावतील आपल्यापासून. कालिंदी, मी काय सांगतोय कळतंय ना तुला? न कळायला काय झालंय हा? आणि तुम्हाला काही काळ वेळ काही नाही. आले उठले, बायकोला अक्कल शिकवायला. वाजलेत किती बघितलं नाही? किती वाजलेत? तुम्हाला काय उद्या सकाळी उठून चहा पीत पीत पेपर वाचायचाय, पण मला तुमच्या आधी उठून तो चहा बनवायचा आहे. खूप काम असतात मला, तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाहीये मी. काय होतं? हाय तिकडेच आहेत. अगं लीला, काय घाबरतेस तू? हे बघ, तू इथे हिटलरच्या खोलीत आहेस ना. इथे तर भूत पण यायला घाबरत असतील. हिटलर त्यांना पण पनिश करत असतील. ठीक आहे, काही होणार नाही. हा हा, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. काय चाललंय? इथे लाईट पण बंद. एजे, एजे, कोणीतरी आहे, उठा. राम 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 राम. कोण आहे? आता मी किती धडपडले तर मला सोडते. हो, कुठे कोण झोपतं इतक्या अंधारात? राम 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 राम. दिवा दिवा. काय केलंस तू? व्हॉट हॅव यू? सिच्युएशन अशी आहे की रिसेप्शन करावंच लागणार आहे, राईट? येस सीजे, सगळे सेलिब्रिटीज, मिनिस्टर्स, बिझनेस टायकून्स सगळ्यांना ऑलरेडी इन्व्हिटेशन्स गेली होती आणि त्यांनी सुद्धा कळवलं की ते येणार आहेत. सो मीडियाचं तोंड बंद करायची ही एक चांगली संधी आहे. लग्नाला घेऊन ज्या न्यूज छापल्या गेल्या होत्या त्याला फायनली फुल स्टॉप लागेल. आता सगळ्या गोष्टी परफेक्ट व्हायला हव्यात. यू अंडरस्टँड? येस एजे, युअर राईट. पण एजे, आम्ही सगळं परफेक्ट करून काय उपयोग आहे? जिथे लीला असते तिथे प्रॉब्लेम्स येतातच. आणि हेच प्रॉब्लेम अवॉइड करणं तुमची जबाबदारी आहे. आणि लक्षात ठेवा, एकही चूक झाली तर शिक्षा होणार. आणि यावेळी शिक्षा खूप मोठी असेल. करेक्ट आहे जे. लीलाला शिक्षा मिळायलाच हवी, त्याशिवाय तिला कळणार कसं? तुम्ही द्या तिला शिक्षा. लीलाला नाही, तुम्हाला. आम्हाला? कारण की लीलाकडनं माझी काही अपेक्षा नाहीये.
त्यामुळे चूक कोणी केली तर शिक्षा तुम्हालाच मिळणार. Got it? एजे It's an order. वहिनी, ह्या गोष्टीला काय अर्थ आहे? म्हणजे चूक त्या लीलाने करायची आणि सगळं भोगायचं आपण का? हो ना. कमलेश, तुम्ही जरा बाहेरचं गार्डनचं बघता का? मी रूपाला सांगते सगळं करा. जा. वहिनी, मला सांगा, हे म्हणजे असं झालं ना, चोर सोडून सुनांना फाशी. सरू, सॉरी सॉरी, ही म्हण आवडली नाही का? दुसरी म्हण, ज्याची शिक्षा त्याला. सरू बस. परिस्थिती काय आहे? तुझं काय चाललंय? ऑलरेडी त्या लीलामुळे माझं काही डोकं चालत नाही. एक्झॅक्टली तर लीलामुळेच मला म्हण पण सरस्वती, थांबा ना दोघी जणी आणि हळू बोला. वहिनी, आपण थांबलो ना म्हणूनच हे सगळं झालंय. हा. माझ्या श्वेताचं एजंटशी लग्न झालं असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. पण आता घडलंय ना, आता सगळं झालंय, माहितीये ना आपल्याला. लीलाचं लग्न एजन्सीत झालंय, आपण त्याबद्दल काही करू शकत नाही. स्टेजवर रिसेप्शनला त्यांच्या बाजूला तीच उभी असणार आहे, आपण तसं काही करू शकतो का? आता बोलत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिला ट्रेन करा. रिसेप्शन मध्ये तिने काय बोलायचंय ते अचूक बोलायचंय, ते आपली जबाबदारी सांगणं. अहो पण फायनल आहे ते. चला. वहिनी, आता आपण ट्रेनर आहोत ना, आता तिला चला. आलोच. बोला, काय झालं? सॉरी आजी, मी खोटं बोलले. पण मला खरंच रिसेप्शनला नाही यायचंय. का? कारण आजी, एजे ना साधं मी त्यांच्या समोर आलेले सुद्धा नको असतं. सारखं म्हणत असतात की मी त्यांच्या योग्यतेचीच नाही. आणि आजी, काल काय झालं ते बघितलंत ना तुम्ही? अहो, मला माझ्या सामानासकट बाहेर फेकून दिलं त्यांनी. हे असं सगळं असताना मी त्यांची बायको म्हणून रिसेप्शनला त्यांच्या बाजूला कशी काय उभी राहू? बरं, रिसेप्शनला की मोठमोठी लोक येणार आहेत, मी त्यांच्यासमोर काही गोंधळ घातला तर? नको आजी, त्यापेक्षा नकोच. अभिरामच्या वागण्याचा खूप त्रास होतो ना तुला, कळतंय मला बाळा. पण म्हणून रिसेप्शनला न जाणं हा त्याच्यावरचा उपाय नाही ना होऊ शकत. मग आजी, आता तुम्हीच सांगा, काय करू मी? आपण एक काम करू, गंमत करू. गंमत आजी, आजी काही गंमत बिम्मत नको. एजे ना परत चिडतील. गंमत काय, गंमत नको. हे बघ बाळा, जशी तुला माझी, आमच्या सगळ्यांची, अभिरामची गरज आहे की नाही, तशीच अभिरामला देखील तुझी गरज आहे. आजी म्हणजे तू रिसेप्शनला जाऊच नकोस. हा, हेच तर म्हणते मी येतच नाही. बेस्ट. मग रिसेप्शनला आलेले पाहुणे अभिरामला प्रश्न विचारतील, काय? तुमची बायको कुठे आहे? मग तो काय उत्तर देईल? ते सांगतील की काय सांगतील? हेच तर त्याला समजत नाहीये ना. आणि त्याला देखील तुझी गरज आहे, हीच जाणीव आपण त्याला करून द्यायची. तो आता मस्त बोलतोय, त्याला असं वाटतंय की तुला रिसेप्शनला नेऊन तो तुझ्यावर उपकार करतोय. खूप मोठा भ्रम आहे त्याचा, आणि हा मोठा भ्रमाचा भोपळ्यांना आपण फोडून टाकायचा. बरोबर? तू तुझा रिसेप्शनला न जाण्याचा हट्ट कायम ठेव. हा, मग बघ कसा अभिराम येतोय की नाही तुझी मनधरणी करायला. येतील ते. हो, येणार, त्याला यावंच लागणार. पण आजी, मला ना जरा भीती वाटते. हे नक्की बरोबर होईल ना? तू भिवू नकोस का. हा जो काही आपला प्लॅन आहे ना, हा कोणाला सांगू नकोस. नाही नाही, मी कोणालाच नाही सांगणार. आपल्या दोघींमधलं काय आहे? सिक्रेट. सिक्रेट आहे, तर हे दुसऱ्यांपर्यंत गेलं नाही पाहिजे. हा डाव आणखीन रंगणार.
एजे आणि लीला यांना आणखीन दूर करणारा माझा हुकमाचा एक्का. माझ्या हातात तुझ्या इनफर्टिलिटी टेस्टचे रिपोर्ट्स आले. लीला मोहिते, तुला कधीच बाळ होऊ शकणार नाही. जागीरदारांची सून आणि एजेची बायको कधीच आई होऊ शकणार नाही, ह्याचा हा भक्कम पुरावा आहे. चला किशोरराव, आता फाईल थोडी वर ठेवायला लागणार. ए उठ. ए उठ ना. अरे पण तिला कसं कळणार की तू तिच्यासोबत बोलतोयस म्हणून? दुसरं कोणी या खोलीत झोपलंय आई? हा तेही आहेच म्हणा. ए उठ. लीला, तिला झोप लागली असेल रे अभिराम. तिला कसं कळणार तू तिच्यासोबत बोलतोयस? लीला, लीला उठ आणि रेडी हो लवकर. कम ऑन, गेट अप. लीला, स्टॉप दिस नॉनसेन्स. रूम मध्ये येताना मी पाहिलं की तुझे डोळे उघडे होते आणि तू स्वतःशी बोलत होतीस. आता नाटक बंद कर आणि आवर. तुला रिसेप्शनला यावं लागेल. अँड आय विल नॉट टॉलरेट एनी नॉनसेन्स टुडे. न गोंधळ घालता तुला माझ्या बाजूला उभं राहावं लागेल. यू अंडरस्टँड दॅट? लीला, लीला गेट अप. आई, आई एक तर ह्याची योग्यता नाहीये माझ्यावर माझी बायको म्हणून उभं राहायची. आता माज करते ती. एक तर तिला घरात घेतलं मी आणि वरनं एक्सपेक्ट करतेय की मी तिची रिक्वेस्ट करू, तिचे हातपाय जोडू आणि सांगू तिला चल माझ्या बरोबर. म्हणून हे सगळं चाललंय. तिचा डोळा लागलाय बघ. नाटक करते आई, नाटक. आज रिसेप्शनला नाही आली तर माझा इन्सल्ट होईल, माझ्या गेस्टचा इन्सल्ट होईल, मीडिया माझ्याबद्दल नको नको ते छापेल. हे तिला कळत नाहीये का? आज मला तिची गरज आहे हे तिला समजत नाहीये का? आजी, कसलं कमाल ओळखता तुम्ही एजेंना. आई हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू हिला डोक्यावर चढवलंयस. आता तुझी जबाबदारी आहे की आज ही रिसेप्शनला उभी राहील. That's it. लक्ष्मी, रिटर्न गिफ्ट्स. हो, मी आता जस्ट त्या इव्हेंट मॅनेजरशी बोलले. तिने सगळं अरेंज केलंय. नक्की ना? येस. झालंय ना? हो. आणि सगळ्यात महत्वाचं, तू विश्वरूपशी बोललीस का आपल्याला पार्किंग पाशी स्टाफ वाढवायचा आहे? आपण VIPsला असं वेटिंगवर नाही ठेवू शकत माझ्यासाठी. मी डोंट वरी, मी विश्वरूपशी आत्ताच बोलले. तो इव्हेंट मॅनेजरशी बोलला आणि सगळं सॉर्टेड. नक्की ना? हो. अच्छा, हे करायचं झालंय. वहिनी, हा. ती सुंदर का दिसतेय? आता माझं कोण कौतुक करणार? हेअर मेकअप सगळं वाया गेलं. सरू, तू नको काळजी करूस. एजेंनी आपल्यासाठी काय काय प्रोग्राम्स अरेंज केलेत आठवतंय ना? हे सगळं एजे आपल्यासाठी करतायत. तर तिच्याशी तर फक्त तोंड देखील गोड बोलणार आहेत. हा, झालं? या बसा.
आज तू फंक्शन मध्ये चुकणार नाहीयेस, कारण तू चुकलीस तर शिक्षा आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तू नीट वागायचंयस, जे की तुला जमत नाही, पण आपण त्याच्यासाठी सराव करणार होतो. कसला सराव? मीडियाने तुला प्रश्न विचारले तर काय करायचं याच. हा, आणि तुला कोणी काहीही प्रश्न विचारला तर तू काय करायचंस? काय करायचं? तू फक्त एजंटकडे बघायचं, ते उत्तर देतील. तुला जर मीडियाने विचारलं की एजेने तुला कसं निवडलं तर काय म्हणायचं? काय म्हणायचं? हसून एजंटकडे बघायचं. हा, सिंपल. आणि तुला जर कोणी विचारलं एजंटचं आणि तुझं नातं कसं आहे, मग काय म्हणणार? मग हसून एजंटकडे बघायचं. परफेक्ट. पण असं म्हणायचं नाहीये, नुसतं हसायचंय, कळलं? तर काय म्हणायचं? मी म्हणेन की ह्याचं उत्तर माझे बेटर हाफ देतील आणि हसून एजंटकडे बघीन. गुड. करेक्ट. सगळी तयारी झाली तुझं? येस एजंट. गुड. अभिराम, अरे वा, छान. लीला, ये बाळा, पुढे ये. ये ना. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय माझ्या मुलांचा. दृष्ट काढायलाच हवी. चला बसा बसा. आई, उशीर होतोय रिसेप्शनला. लेट्स गो. अरे, आज तुम्ही उत्सव मूर्ती आहात, एवढा वेळ तर घेऊच शकता. बस तर खरं, दृष्ट काढायची बाबा. चल बस बाळा. दुर्गा, दृष्ट काढायची, घेऊन ये सामान. हीच आपल्या फॅमिलीला लागलेली दृष्ट आहे, हिची काय दृष्ट काढायची? नाही तर काय. आई, जरा जे काय करायचं लवकर कर. हो हो, दुर्गा घेऊन ये बाळा. ठेव. अभिराम, लीला, बाळांनो, संसारामध्ये एकमेकांनी एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं. कोणी जर कमी पडलं तर दुसऱ्याने त्याची कमी भरून काढायची असते. समजलं? दृष्ट काढते. आल्या गेल्याची, भूता खेताची, कुत्र्या मांजराची, शेजार पाजारणीची कोणाची नजर लागली असेल तर निघून जाऊ दे देवा. चला, आता जोडीनं पाया पडा. अगं सुखी राहा, पण जोडीनं नमस्कार करा. एजंट,
कुठे लक्ष असतं ग? म्हणजे बेसिकली मलाच हिला आयुष्यभर सांभाळायचं आहे, राईट? एजे, माझा एक प्लॅन फसला म्हणून काय झालं? एजे, तुला उद्ध्वस्त होताना बघणं हेच माझं ध्येय आहे. तू जर एजंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन. बिचारी लीला रडून रडून सांगत होती, माझी रेऊ, माझ्या रेऊचा जीव धोक्यात होता. मला एक व्हिडिओ कॉल आला आणि त्या व्हिडिओ कॉलवर माझी रेऊ होती. कुणीतरी ना असं चाकू ठेवला होता तिच्या मानेवर. या लग्नात जा आणि काही करून श्वेताच्या जागी बस आणि एजंटची लग्न कर. पण तेव्हा कोणीही विश्वास ठेवला नाही. आता हे पुरावे लीलाच्या हाती पडले की मग खरा तमाशा होणार आहे. बाई काय भव्य दिव्य आहे नी. जहागीरदारांचं सगळं भव्य दिव्यच आहे. थांब ग, हे बघ फुलं बघ. अगं ही खरी आहेत ती काय, ती इम्पोर्टेड का काय तुम्ही बोलता ते? वाच बघ काय छान आहे नी. अहो मला तर ना राजमहालात आल्यासारखं वाटतंय. अहो ते ना लीलाच्या लग्नात जहागीरदारांची विहीणबाई म्हणून मिरवण्याची माझी संधी हुकलीच होती. आज बघा कसं उट्ट काढते ते. ये बरं झालं आलास. घे 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 रे, घे आपल्यासाठीच आहे. घे. काय रे, स्टार्टिंग में क्या है? क्या मतलब? स्टार्टर्स हाँ मैम बहुत कुछ है. मग 2-2 प्लेट लाव. हा ओके. हा, जा 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 पटकन पटकन जा, भूक लागली हो. घ्या घ्या घ्या. बाई केवढा मोठा घाट घातलाय ना यांनी. कालिंदी कालिंदी, हा घाट आपल्यासाठी नाहीये, एजंटच्या बिझनेस मधल्या लोकांसाठी आहे. बोलले झालं तुमचं सुरू. तुम्हाला आहे ना मला झालेला आनंद बघवतच नाही. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून बघते. आबराखून अहो एजंटचे व्याही आहोत आपण, तसं वागायला बोलायला नको. आणि हे बघा आपली मुलगी लीला आता जहागीरदारांची सून झालेली आहे. त्यांनी स्वीकारले की नाही तिला? मग आणि हे सगळं लीलाच आहे. जे जे लीलाच्या हक्काचं आहे ते आपलंच आहे. कळलं का? तुम्ही घ्या घ्या घ्या. अजून काही लागलं तर अजून आहे. हा ते बघा तिकडे दिसतंय. येस ऑल सेट. एज यू आर लुकिंग नाईस. सर आपले सगळे इम्पॉर्टंट गेस्ट आलेले आहेत, फक्त लीला मॅडम आल्या नाहीत. त्या आल्या की लगेच फंक्शनला सुरुवात करूया. आली नाही म्हणजे? आहे कुठे ती? मेकअप रूम मध्ये. आम्ही तर घरातून तयार होऊन निघालो होतो. इथल्या मेकअप रूम मध्ये तिचं काय काम आहे आय डोंट नो. तिला अजिबात सेन्स ऑफ टाइम नाहीये. तिला काय बोलायचं आणि कसं बोलायचं मीडिया समोर तुम्ही नीट सांगितलं? ऑफकोर्स आम्ही आमच्याकडनं सगळं सांगितलंय. पण ती लीला आहे जे, म्हणजे ती कधी काय बोलेल तिचं तिलाच माहित नसतं. होय जी, आणि आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडली. आता लीलाने काही चूक केली तर मग एक चूक आणि जहागीरदार फॅमिलीचं नाव खराब होणार. प्लीज बी केअरफुल. I do not want any mistakes. You get that?
तिला बोलू आता. येस हा, एक मिनिट दुर्गा, मी बोलावते. रेवती, एक्सक्यूज. काय झालं आजी? काय तुमच्या पाहुण्यांचा पाहुणचार नीट करतेस ना? हो आजी. कोणाला काही एक कमी पडू देऊ नकोस हा बाळा. बर, आता आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा. लीलाला घेऊन ये जा. हो आलेच. वहिनी, तुम्हाला असं नाही वाटत का की यश एवढ्या वर्षांनी परत आलाय पण तुमच्यापेक्षा दुसऱ्यांचंच कौतुक जास्त आहे त्याला? हो हो वहिनी. असं नाहीये लक्ष्मी. यश ही सगळी कामं फक्त आजींच्या सांगण्यावरून करतोय. आपण नाही का इच्छा नसतानाही परफॉर्म करणार आहोत तसंच. पहिलाच म्हणून परफॉर्म करणार आहोत. वहिनी पण मी खूप मनापासून प्रॅक्टिस केलीये. तो बेबीचा माझा डान्स पण सेट झालाय. पहिलाच आणि कसं परफॉर्म करू मी? सुरू, तुला कळत कसं नाही ग? आपण लीलासाठी परफॉर्म करतोय, मग तरी तुला मनापासून डान्स करायचा आहे? काय बोलीस तू लक्ष्मी? तुझं तुला तरी कळतंय का ग? आपण हे सगळं लीलासाठी नाही, आपण हे सगळं फक्त आणि फक्त जहागीरदारांच्या इमेजसाठी करतो. मीच काय, या घरातलं कुणीही कधीच त्या लीलासाठी काहीही करणार नाहीये. आलं लक्षात सरस्वती? हो हो वहिनी, करेन मी नाईलाजाने परफॉर्म. हो वहिनी. ही अशी माझी ताई लग्नाआधी एक मोठी ऍक्ट्रेस होण्याचं स्वप्न बघत होती. आणि तिने बघितलेलं सगळ्या टीव्ही स्टार्स मध्ये वावरण्याचं स्वप्न तिच्या सासूबाईंनीच म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सरोजिनी आजींनी पूर्ण करायचं ठरवलंय. चला तर मग ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वागत करूया झी मराठीवरच्या सगळ्यात लाडक्या मालिकेतले म्हणजेच अप्पी आमची कलेक्टर मधले अप्पी आणि अर्जुन यांचं. टाळ्या. अप्पे, आजचे दिवस आपल्यातलं मागचं सगळं विसरायचं आणि सगळ्यांसमोर आपल्यात एकदम अलबेल आहे असंच नाचायचं. लक्षात आहे ना? हो अर्जुन, माझ्या सगळं लक्षात. तू नको काळजी करू. आणि असंही एजेंटचा कार्यक्रम आहे, सगळी लोक जमली आहेत. आता इतर कशाचाही विचार न करता आपल्याला आपला परफॉर्मन्स एकदम परफेक्ट करायचा आहे, एवढंच डोक्यात ठेवायचं. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवस आता. मी तुझ्यात दिसतो कमला.
या कमाल परफॉर्मन्स साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा वा, क्या बात है. अशा सुंदरशा परफॉर्मन्स साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. मला वाटतं असं छान परफॉर्मन्स साठी एक छानसं गिफ्ट मिळालंच पाहिजे, नाही का? ऑफकोर्स, अगदी बरोबर. तर मी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पारू आणि आदित्यला स्टेजवर यायची विनंती करते. बोला. काय चाललंय तुझं? अरे श्वेता कुठे आहे? ती आता काय कार्यक्रम संपल्यावर येणार आहे का? विक्रांत त्याला दिलेलं काम अगदी चोख करतो. उगाच टेन्शन घेऊ नका आणि देऊही नका. आत्ता कुठे संध्याकाळ सुरू होते, त्यामुळे ती तुम्हाला हवी तशीच रंगणार. काळजी करू नका. तर आता आपल्या समोर येत आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर विदेशातही लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे तुला शिकवीन चांगला जडा मालिकेतले अधिपती आणि त्यांच्या लाडक्या मास्टरीनबाई अक्षरा. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे माझी मालन ग, तिच्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुद्ध बुद्ध हरली ग, हरली सुद्ध बुद्ध हरली ग. अरे हे जादू घडली र तुझ्या हसण्यानं दिसण्यानं. जखमात मदन बाणांच्या मन दरवळून जावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे. प्रेमास रंग यावे. प्रेमास रंग यावे. स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. आता फिरणे ना फिरणे माघारी करून तयारी वाजवा हो तुतारी. नवरी नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. हो किती प्रेमाने चघळले तरीही चिंगमची साखर सरते. तशीच सरता नवीन वलाई गुढी गुलाबी
रोमियोचा हिटलर होतो जुलियट सुरी दुधारी, रोमियोचा हिटलर होतो जुलियट सुरी दुधारी, दुधारी सुरी 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 सुरी. आता फिरणे न फिरणे माघारी, करून तयारी वाजवा तुतारी. नवऱ्याची स्वारी नांदते संसारी, घेऊन तलवारी. नवरी नवऱ्याची स्वारी नांदते संसारी, घेऊन तलवारी. हो चकमक ही घनघोर पेटता, ती आपुले ब्रह्मास्त्र सोडते. बघून तिच्या डोळ्यातील पाणी, त्याचे तर अवसानच कळते. युद्ध संपते मिठीत उरते, साखर विरघळणारी. युद्ध संपते मिठीत उरते, साखर विरघळणारी. आता फिरणे ना फिरणे माघारी, करून तयारी वाजवा हो तुतारी. नवरी नवऱ्याची स्वारी नांदते संसारी, घेऊन तलवारी. नवरी नवऱ्याची स्वारी नांदते संसारी, घेऊन तलवारी. अरे कुठे होता तुम्ही? ही काय वेळ आहे का यायची? सॉरी सर. मी सांगितलेली सगळी तयारी झाली आहे. हो झाले. व्हेरी गुड. बरं आता जा, इथे वेळ वाया घालवू नका. जा तिथे लवकर, कार्यक्रम सुरू झालाय. जा. ठीक आहे. अहो आपली रेव काय छान नसली ना, अगदी माझ्यावर गेली पोरगी खरंच. आणि ते माहितीये का, तू तिच्याबरोबर नाचत होता ना, त्या दुर्गाचा भाऊ आहे. पण तो चांगला परदेशातून शिकून वगैरे आलाय म्हणे काहीतरी. तर नोकरी आहे की नाही हे शोधलं पाहिजे. कालिंदी तू स्वतःवरून स्वर्ग काय गाठतेस ग? अगं त्या दोन मुलांनी हा सगळा कार्यक्रम अरेंज केलाय. कौतुक म्हणून सरोजिनी ताईंनी त्या दोघांना डान्स करायला सांगितलं. तू कुठून कुठे जातेस ग? कुठून कुठे म्हणजे मी कुठे काय असं काय म्हंटलंय की काय असेल त्यांच्यात पुढे काहीतरी होईल असं कुठे म्हंटलंय का मी? काहीतरीच तुमचं आपलं. काही पण म्हणू नकोस, त्या दोघांमध्ये काही नाही तसा विचार सुद्धा करू नकोस प्लीज. अहो पण मी कुठे काय म्हणते की काय त्यांच्यात आहे वगैरे किंवा असेल. पण विचार करायला काय हरकत आहे? नाही म्हणजे पुढे मागे काही झालं तर काय हरकत आहे? आणि तसंही तरुण मुलीच्या आईने कान आणि डोळे नेहमीच उघडे ठेवावेत. कधी कुठे कसा योग जुळून येईल काही सांगता येत नाही. आता तुम्ही ज्यांना भेटायला आतुर झाला आहात, म्हणजेच एजे आणि लीला, द न्यूली मॅड कपल सगळ्यांना भेटतील. पण त्यांना भेटायला तुम्ही स्टेजवर येण्याऐवजी तेच तुम्हाला येऊन पर्सनली भेटतील. ओव्हर टू देम नाव. शिवाई स्टेजवर जाऊन मिरवायची संधी हुकली परत. मी तर आहे ना आपल्या रेवला सुद्धा सोबत घेऊन जाणार होते. न जाणो एखादा चांगला बिझनेसमॅन इथे कुठेतरी असेल, त्याची नजर आपल्या रेववर पडेल आणि त्यांचं इथे लग्न जुळेल. काय काय स्वप्न बघितले होते. हे एजे नेहमी असं करतात, मला ना वीणबाई म्हणून मिरवण्याचा चान्सच देत नाहीये. हो हो हो, हे जे आहेत ते मोठे बिझनेसमॅन आहेत, ते राजकारणी माणसं, त्यांच्या व्यवसायातली मोठी मोठी माणसं इथे आली आहेत. आता सगळी माणसं त्या स्टेजवर जाऊन लाईनीत उभं राहून नवरा आणि बायकोना भेटणार आहेत का? ते बरोबर दिसत नाही ना. म्हणून एजे आणि लीला खाली येऊन त्या सगळ्या. मी जर आपले गेस्ट जात आहेत, मी त्यांना सी ऑफ करून येतो.
मग आली की नाही मज्जा? हा? खूप बरं झालं मी आले खरंच. मला पण खूप बरं वाटलं तुला आनंदी बघून. चला मग आता तू एन्जॉय कर. अभिराम तुला बाकीच्या पाहुण्यांची ओळख करून दे. हं? ठीक आहे, मग मी पुढचं बघते काय ते. आले चल. मॅडम तुमच्यासाठी चिठ्ठी दिली आहे. चिठ्ठी कोणी दिली? मॅडम कोण मॅडम? चिठ्ठी कोणी दिली असेल? काय चिठ्ठी? रूम मध्ये मावशी आई किंवा रेऊ असेल, पण फोनला रेंज नाहीये म्हणून चिठ्ठी पाठवली असेल. काम करते, आजींना सांगून जाते, नाही तर त्या शोधत राहते. कुठे गेले आजी? अरे जाऊ दे, पटकन बघून येते काय काम. आता या अन्यायाची त्यांना किंमत मोजावी लागेल. एजेंटचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. हे काय? ही तू केलेल्या चुकांची कबुली. काय? याच्यावर मी सगळं लिहिलंय की कसं तू त्या दिवशी मला फसवून लग्नाच्या मांडवात माझी जागा घेतलीस, मग मला बेशुद्ध करून बाथरूम मध्ये कसं लॉक करून ठेवलंस. सगळं लिहिलंय मी याच्यावर. यु नो व्हॉट, आता मी हा कागद मीडियाकडे देणार आहे आणि सगळ्यांना माझ्यावर झालेल्या अन्यायाविषयी सांगणार. मग उद्याच्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये, सगळ्या न्यूज चॅनल्सवरती तुझ्याबद्दल, एजेंटबद्दल, तुम्ही केलेल्या सगळ्या खोटेपणाबद्दल छापून येईल. मग एजे कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचे होणार नाही. आणि असं झालं ना लीला, तरच आता माझ्या मनाला शांतता मिळणार आहे. हे बघ, तू प्लीज असं काय करू नकोस. तू एकदा माझं बोलणं ऐकून घे. नाही लीला, नाही. मी आता तुझंच काय, मी आता कोणाचंच ऐकणार नाहीये. माझी काहीही चूक नसताना, मी काहीही केलं नसताना तुम्ही सगळ्यांनी खूप अन्याय केलाय माझ्यावर. त्यामुळे आता मी तुम्हाला कोणालाही सोडणार नाहीये. श्वेता थांब. हे बघ, मी तुला इकडनं जाऊ देणार नाहीये. लीला मला सोड. अजिबात नाही. लीला हात सोड, मला जाऊ दे. नाही म्हटलं ना. हे बघ, मी काही वाटेल ते झालं ना तरी सुद्धा तुला एजेंटची बदनामी करून देणार नाहीये. त्याचं काय ना, आता काही दिवसांपूर्वीपर्यंत मी लीला मोहिते होते, पण आता लीला जहागीरदार आहे. जहागीरदारांची सून आहे मी. आणि त्यामुळे मी माझ्या चुकीची शिक्षा माझ्या नवऱ्याला किंवा सासरच्यांना भोगू देणार नाही. कळलं? काय करणार आहेस तू? बोल ना, काय करणार आहेस? त्यांना तुमचा आणि लीला मॅडमचा डिटेल इंटरव्ह्यू करायचा आहे आणि जरा घाईत आहेत ते. तिला स्टेजवर बोलव, मी आलोच. हा चाल. मी आणतो लीला मॅडम ना, पण त्या आहेत कुठे? म्हणजे नाही म्हणजे तुम्ही म्हणालात ना लीला मॅडमना घेऊन ये, म्हणून मी तुम्हाला विचारतोय त्या आहेत कुठे? इथेच कुठेतरी असेल स्वरूप. जाऊन शोध तिला. हा मला काहीच माहिती नाही सर. अहो मी इकडे आल्यापासून सगळ्यांशी बोलतोय, सगळ्यांना भेटतोय, पण लीला मॅडम मला कुठेच दिसल्या नाहीये. रिस्पॉन्सिबल गर्ल. मी घेऊन येतो तुला. एजे थांबा, आम्ही शोधतो तिला. आज आम्ही तिला कुठलाही गोंधळ घालू देणार नाहीये. हो, मी तिला तिच्या रूमकडे जाताना बघितलं. म्हणजे त्या साईडला मगाशी जात होती तेव्हा बघितलं मी. आम्ही बघ. मी जाऊन बघून.
चला आपण आज जाऊयात. नॉनसेन्स. एवढं सांगून सुद्धा ही मुलगी गोंधळ घालतेच. आईला लीला एवढी का आवडते? गॉड ओनली नोज. हे बघा, असं काही नाही. मुळात जहागीरदारांच्या घरी सुनांवर कुठली बंधनं घातली जात नाही. आणि मी काही बोलत नाहीये कारण एजे इथे नाहीयेत. मी त्यांच्या येण्याची वाट बघते म्हणून मी काही बोलत नाही. ह्याचा अर्थ त्यांनी मला काही बोलायला मनाई वगैरे केली असं नाही. मग तुमच्या पतीच्या वतीने तुम्ही बोला, तुम्ही आमची संवाद साधा. आपण एजे येण्याची वाट बघूया, ते येतीलच. मॅडम काहीतरी बोला, आम्हाला उत्तर हवी आहेत. तुम्ही शांत नाही बसू शकत. एजे सर कुठे आहेत? आम्हाला उत्तर हवी आहेत. तुम्ही गप्प का आहात? काहीतरी बोला, उत्तर द्या मॅडम, आम्हाला उत्तर हवी आहेत. एजे सर कुठे आहेत? ते का लेट झालेत? ठीक आहे, मी सांगते इथे एजेनी का बोलवलंय ते. तुला कोणी काहीही प्रश्न विचारला तर तू काय करायचंस? काय करायचं? तू फक्त एजंटकडे बघायचं, ते उत्तर देतील. आजवर मावशी आईने माझ्या जन्मापासून सगळ्यात छोट्या चुकांबद्दल मलाच दोष दिला. पण आज पहिल्यांदा देवाने मला सगळ्या चुका सुधारण्याची संधी दिली. माझ्याशी लग्न झाल्यामुळे एजंटची खूप बदनामी झाली. पण जे घडलं त्यात खरं तर माझी काहीच चूक नव्हती. त्यांचा केलेला सन्मान त्यांना फक्त मीच परत मिळवून देऊ शकते. मला त्यांचा कितीही राग आला तरी त्यांच्या घरच्यांची बदनामी होईल असं मला वागायचा काहीही हक्क नाही. त्यामुळे आता काहीही झालं